नारायण नारायण. या सृष्टीला दैत्यांच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी श्री कार्तिकेय यांचा जन्म झाला होता. अनेक वर्ष उलटून गेली. कालचक्र पुढे जाऊ लागले. कैलासात श्री महादेव, श्री पार्वती देवी, श्री कार्तिकेय आणि श्री गजानन यांच्यासह सर्वजण सुखाने नांदत होते. हे प्रभू, मला नेहमी असं वाटतं की माझं मातेला सहाय्य व्हावं, पण त्यांचा आदेश आहे की मी भोजनाला बसावं. नंदी, पार्वती आपले दायित्व पार पाडत आहे. सर्वांनी आनंदाने भोजन केले की त्याचा तिला अतीव आनंद होतो. होय प्रभू, परंतु मी असताना मातेला कष्ट पडू नयेत असं मला वाटतं. कार्य जर आनंदाने केले तर त्याचे कष्ट कदापि होत नाहीत. मला भूक लागली आहे. माते, भोजन लवकर आण. बंधो, माता भोजन घेऊन येत आहे. धीर धरावा. सगळ्यांनी भोजनासाठी स्थान ग्रहण केले, हे उत्तम. सगळ्यांनी भोजन सुरू करावे. श्री गजाननाबद्दल देखील मी आधी ऐकले आहे आणि त्यांचे दर्शनही मला होईल याची मला खात्री आहे. माते, ह्या रूपात मला तुझी भेट घेता आली, पण माते, मी त्या रूपात आता दर्शन कसे देऊ? गणेश, तो दिवसही लवकर येईल याची सर्वांना आशा आहे. हो, मला देखील. गणेश, काय झाले? तू असा अस्वस्थ का दिसतो आहेस? काही नाही माते, तुला श्री गणेशांचे दर्शन होणारच. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.